घेणार रुंदी आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. तर यांचा पुढील गळा 8 इंच कापायचा आहे. 8 इंच असा गळा कापून घ्यायचा आहे आणि मागील गळा 1 इंचावरच कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला गोल आकार देऊन घ्यायचा आहे ह्या अशा टाईपमध्ये. आणि शोल्डर जोडून झाल्यानंतर इकडून 3.5 इंच व इथून 3.5 इंच करून हा पूर्ण राऊंड मोजून कमीत कमी हा राऊंड आपल्याला 13.5 ते 14.5 येतो. तर आपल्याला अशी कॉलरसाठी डबल पट्टी घ्यायची आहे. डबल पट्टी घेतलेली आहे. तर 14.5 अधिक 1 15 कॉलर पट्टी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बॉटम टाकायचं आहे आणि फक्त साईडला शिवून घ्यायचं आहे. आणि ही कॉलर पट्टी उलटी करून आपल्याला त्या पद्धतीनं